नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 190, 8 जुलै. यज्ञांचा राजा. यज्ञ म्हणले की यज्ञवेदी, त्यात धगधगणारा अग्नी, सभोवतील ब्रह्मवृंद, मोठमोठे मंत्रोच्चार असेच दृश्य समोर येते. अशा यज्ञांचा राजा म्हणून जो ओळखला जातो तो सोमयाग. यासाठी प्रायः भरपूर धन लागते, तेवढेच मनुष्यबळ लागते. या यज्ञात थोडे जरी धन दिले तरी संपूर्ण यज्ञाचे फळ मिळते, म्हणून लोक पटापट गोळा होतात, धनाचीही सोय होत असते. हा यज्ञविधी विशाल जागेत 6 दिवस चालतो. 16 ते 17 प्रमुख ऋत्विज असतात, 12-13 हवनासाठी सहाय्यक म्हणून असतात. असं 30 ब्रह्मवृंदांचा समूह लागतो. त्यात 4ही शाखांचे ऋत्विज असतात. ऋग्वेदीयांनी देवतांसाठी स्तुतिपर मंत्र म्हणायचे असतात. यजुर्वेदीयांनी यज्ञकर्म करायचे असते. उपस्थित झालेल्या देवतांना संतुष्ट करण्यासाठी सामवेदीय मंत्रांनी गायन करायचे असते. यजमानाने प्रत्येक ऋत्विजाकडे आपला प्रतिनिधी पाठवायचा आणि अमुक यज्ञासाठी अमुक दक्षिणा स्वीकारून अमुक तिथीला अमुक ठिकाणी यावे अशी प्रार्थना करायची आणि ऋत्विजांनी ती मान्य करायची, स्वीकृती द्यायची आणि वेळेवर यायची. पहिल्या दिवशी यज्ञसंकल्प असतो, पुण्यवाचन असते. महत्त्वाचे म्हणजे यजमानांचा दीक्षाग्रहण समारंभ असतो, त्यासाठी इष्टी कार्यक्रम असतो. मग 6 दिवस त्यांनी यज्ञ मंडपाबाहेर जायचे नाही. 6 दिवस अन्नवर्ज्य करायचे, फक्त गाईचे दूध आणि तुपावर राहायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रायणी यष्टी असते आणि नंतर सोमयात्रा हा महत्त्वाचा विधी असतो. यात यजमानाने आपला प्रतिनिधी सोमवल्ली खरेदीला पाठवायचा असतो. त्याच्या मोबदल्यासाठी सोमवल्ली खरेदीसाठी गाय, शेळी, लोकरीची वस्त्रे, सुवर्ण सगळं काही मोबदल्यासाठी म्हणून सोबत दिलं जातं. व्यापाऱ्याच्या अति लालचीपणामुळे जर व्यवहार फिसकटायला लागला तर चक्क सोमवल्ली हिसकावून आणायची आणि व्यवहार पूर्ण करायचा, ते शास्त्र मान्य आहे. सोमवल्ली गरम पाणी टाकून टवटवीत ठेवली जाते. अतिथेष्टी करून तिचे स्वागत केले जाते. अतिशय आनंदाप्रित्यर्थ ऋत्विज एकमेकांना सहाय्य करू अशी शपथ घेतात आणि नंतर पाठोपाठ प्रवर्ग्य हा विधी होतो. मग उपसदिष्टी होते. ह्यात एकूण 6 प्रवर्ग्य 6 उपसदिष्टी होतात. नंतर सुब्रह्मण्यम आवाहन होते. तिसऱ्या दिवशी महाविधी असतो. सकाळचे प्रवर्ग्यादी होते, सुब्रह्मण्यम आवाहन होते, सोमवल्ली कुठून तिचा रस काढला जातो. दुपारचे प्रवर्ग्य होते, दुधाचे हवन होते. चौथ्या दिवशी अत्याग्निष्टोम असतो. सोमयागाचे पूर्वांग इथं संपतं. मग पुढच्या दिवशीच्या सोमरसाची हवनाची तयारी केली जाते. 5व्या दिवशी काही प्राथमिक विधीनंतर ऋत्विज महावेदीत बसून ऋग्वेदातील मंत्र खालच्या आवाजात, खालच्या स्वरात म्हणतात. त्यास प्रातर्नुवाक म्हणतात. यात विभिन्न देवतांचे स्तुतिपर मंत्र असतात आणि जे काही 5 दिवसात राहिले कमी अधिक मंत्र झालेले असतात ते संपूर्ण संपवले जातात. आणि 5व्या दिवशी सोमरसाचे हवन झाल्यावर हुतशेष म्हणजे सोमाचे जे काही राहिलेलं आहे ते ऋत्विज आणि ब्राह्मण सेवन करतात. 6व्या दिवशी इष्टी उदयन होते. नंतर नदीवर पाण्यात उभं राहून अभृत इष्टी होते. यज्ञकर्म समर्पण होतं. त्यासाठी घेतलेल्या शपथा विसर्जित केल्या जातात आणि सोमरसाचा सोमरस काढताना जे लडबडलेल्या पळ्या, पात्रे ते सगळे नदीमध्ये विसर्जित केलं जातं. यजमान दाम्पत्य स्नान करतं. जातानाच मुख्य मंडप विस्कटून गेलेले असतात. परतल्यावर छोट्या मंडपामध्ये 2 इष्टी होतात आणि संपुटीकरण होते. यजमान अग्नीला परत घेऊन जातो. तो इष्टी करून नित्यकर्म यज्ञकर्म चालू करतो. इथे सायंकालीन अग्निहोत्र होते आणि हा विधी संपतो. 1969 साली 2500 वर्षांनंतर परम सद्गुरू श्री गजानन महाराजांनी शिवपुरी अक्कलकोटमध्ये हा व्यवस्थित साग्रसंगीत यथाविधी यज्ञ केला आणि साक्षात शिवजी तिथे उपस्थित झाले. हीच त्या यज्ञाची पावती आहे. धन्य सोमयाग आणि धन्य सर्वश्रेष्ठ यज्ञांचा राजा सोमयाग.
नमस्कार.